भाऊबहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? आयुष्यात सगळं करत असूनही काहीतरी नेहमी अडकल्यासारखं का वाटतं? बाहेरून स्थिरता आहे, मेहनत आहे, संयम आहे, पण तरीही संघर्ष संपत नाही. कारण अडथळा तुमच्या नशिबात नाही, तो तुमच्या स्वभावात लपलेला आहे. ही गोष्ट कोणी सांगत नाही, कारण ती ऐकायला कठीण आहे. शांत राहणं, सगळं सहन करणं, योग्य वेळेची वाट पाहणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मजबूत दाखवतात. पण हळूहळू आयुष्य पुढे जाण्यापासून थांबवतात. हे ऐकून अस्वस्थ वाटत असेल तर तेच या शब्दांचं काम आहे. कारण ही माहिती तुमच्यासाठी नाही असं वाटत असेल तर तुम्ही इथेच थांबला नसता. पुढे जे आहे ते तुमच्या विचारांशी दिशा बदलू शकतं आणि कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला जाणवेल की संघर्षाचा मूळ प्रश्न बाहेर नसून आत आहे. आता पुढे वाचताना एकच प्रश्न मनात ठेवा. तुम्ही शांततेत अडकलेले आहात की आयुष्याकडे जाण्याच्या उंबरठ्यावर उभे आहात? मकर राशीचं नशीब कमकुवत नाही, पण ही एक शांत सवय आयुष्यभर संघर्ष वाढवते. मकर राशीचे लोक जन्मतात जबाबदार, मेहनती आणि शिस्तप्रिय असतात. त्यांचं नशीब कमकुवत नसतं. उलट आयुष्यात मोठं काही साध्य करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. पण तरीही अनेक वेळा असं दिसून येतं की मकर राशीचे लोक सतत संघर्षात अडकलेले असतात. कारण नशीब साथ देत नाही. असं नाही, तर त्यांच्या स्वभावातली एक शांत पण खोलवर रुजलेली सवय त्यांना स्वतःच अडवते. मकर राशीचा माणूस खूप काही मनात ठेवतो. तो दुःख व्यक्त करत नाही, अन्यायाबद्दल आवाज उठवत नाही आणि आपल्याला काय हवं आहे हे स्पष्टपणे सांगणं टाळतो. बाहेरून तो शांत, समजूतदार आणि मजबूत दिसतो, पण आतून सतत विचार करत राहतो. आता बोलू नको, वेळ आली की होईल, आपण सहन करू, ही सवय हळूहळू आयुष्यात संघर्ष वाढवते. कारण संधी समोर येऊनही मकर राशीचा माणूस ती गमावतो, फक्त शांत राहण्याच्या सवयीमुळे. या राशीचे लोक मेहनती असतात, पण स्वतःची किंमत मागण्यास मागे राहतात. कामात पूर्ण ताकद लावतात, पण श्रेय दुसराच घेतो. नात्यांमध्ये खूप देतात, पण स्वतःच्या अपेक्षा व्यक्त करत नाहीत. त्यामुळे आयुष्यात असमतोल निर्माण होतो. बाहेरून सर्व काही ठीक दिसतं, पण आतून समाधान कमी होत जातं. हाच आतला ताण पुढे संघर्षाचं रूप घेतो. मकर राशीचं नशीब हे उशिरा फळ देणारं असतं. पण जर माणूस कायम शांत राहून स्वतःला मागे ठेवत राहिला तर नशीबही वाट पाहत राहतं. संघर्ष वाढतो, कारण निर्णय घेताना मकर राशीचा माणूस जास्त विचार करतो, कमी कृती करतो. भीती नसते, पण अतिशांतता असते आणि हीच अतिशांतता आयुष्यात अडथळे निर्माण करते. खरं पाहिलं तर मकर राशीचा माणूस बोलायला लागला, स्वतःसाठी उभा राहिला आणि योग्य वेळी भूमिका मांडली तर त्याचं नशीब झपाट्याने बदलू शकतं. कारण त्याच्याकडे संयम आहे, बुद्धी आहे आणि दीर्घकाळ टिकून राहण्याची ताकद आहे. पण जोपर्यंत ही शांत सवय त्याच्यावर राज्य करते, तोपर्यंत संघर्ष संपत नाही. मकर राशीचं नशीब कधीच कमकुवत नव्हतं, फक्त त्याचा आवाज कमी होता. मकर राशीच्या आयुष्यात संघर्ष वाढण्यामागे अजून एक खोल कारण असतं. ते सहजपणे कुणाच्या लक्षात येत नाही. या राशीचा माणूस स्वतःवर खूप कडक शिस्त लावतो. आनंद, विश्रांती, भावनिक मोकळेपणा यालाही तो नंतरच्या यादीत टाकतो. आयुष्य म्हणजे कर्तव्याची मालिका आहे, अशी त्याची आतून धारणा बनते. त्यामुळे इतर लोक जेव्हा सहजपणे पुढे जातात, तेव्हा मकर राशीचा माणूस अजूनही स्वतःला सिद्ध करण्यात गुंतलेला असतो. मकर राशीची ही शांत सवय त्याला एकटं पाडते. लोकांना वाटतं हा माणूस सगळं हाताळू शकतो, त्यामुळे त्याला मदत देण्याची गरज नाही. प्रत्यक्षात मात्र तो आतून थकलेला असतो. पण थकवा दाखवणं, मदत मागणं, कोणावर अवलंबून राहणं ही गोष्ट त्याला जमत नाही. यामुळे आयुष्यातील अनेक टप्प्यांवर त्याला एकट्यानेच लढावं लागतं आणि संघर्ष वाढत जातो. या राशीचा माणूस वेळेवर प्रतिक्रिया देत नाही.
ही गोष्टही त्याच्या नशिबावर परिणाम करते. जेव्हा काही चूक घडते तेव्हा तो लगेच थांबवत नाही. तो विचार करतो, समजून घेतो, परिस्थिती सावरायचा प्रयत्न करतो. पण तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. शांत राहण्याची ही सवय त्याला शहाणं दाखवते, पण आयुष्याच्या काही टप्प्यांवर ही सवय त्याला मागे खेचते. मकर राशीचे लोक भावनांवर नाही तर वास्तवावर चालतात. पण कधी कधी आयुष्यात भावनांचं ऐकणं गरजेचं असतं. सतत वास्तवाचा भार उचलताना त्यांचा आतला आनंद दबून जातो. समाधान मिळालं तरी ते पूर्णपणे अनुभवता येत नाही. त्यामुळे सगळं असूनही काहीतरी कमी आहे अशी भावना कायम राहते. ही अपूर्णतेची भावना संघर्षाला अजून धार देते. मकर राशीचा संघर्ष हा बाहेरच्या लोकांमुळे कमी आणि स्वतःशी चाललेल्या आतल्या लढाईमुळे जास्त असतो. स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला वेळ न देणं आणि शांतपणे सगळं सहन करत राहणं यामुळे आयुष्य कठीण वाटू लागतं. नशीब संधी देत असतं, पण त्या संधी स्वीकारण्यासाठी लागणारी मोकळीक ही शांत सवय देत नाही. म्हणूनच मकर राशीचं आयुष्य संघर्षमय दिसतं, पण त्यामागे दुर्दैव नसतं. त्यामागे असते एक अशी शांतता जी बाहेरून ताकद वाटते, पण आतून हळूहळू ओझं बनते. मकर राशीच्या आयुष्यात संघर्ष टिकून राहण्यामागे अजून एक सूक्ष्म पण प्रभावी कारण असतं. हे लोक स्वतःच्या आयुष्याचा वेग खूप उशिरा वाढवतात. ते कधीही घाई करत नाहीत. योग्य वेळ, योग्य परिस्थिती, योग्य स्थैर्य येईपर्यंत ते थांबत राहतात. पण आयुष्य प्रत्येक वेळी परिपूर्ण क्षण देत नाही. त्यामुळे अनेक संधी त्याच्या जवळून निघून जातात आणि नंतर आपण अजून पुढे असू शकलो असतो ही भावना मनात खोलवर रुतून बसते. मकर राशीचा माणूस बदल स्वीकारायला वेळ घेतो. नवीन विचार, नवीन लोक, नवीन दिशा याबाबत तो सावध असतो. ही सावधगिरी सुरुवातीला सुरक्षित वाटते, पण कालांतराने ती मर्यादा बनते. जग वेगाने बदलत असताना मकर राशीचा माणूस जुन्याच चौकटीत स्वतःला सुरक्षित ठेवतो. त्यामुळे बाहेरचं जग पुढे जातं आणि तो आतून संघर्ष करत राहतो. आपण बदलावे का? की जसे आहोत तसेच टिकून राहावे? या राशीचा स्वभाव अत्यंत गंभीर असतो. जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी जबाबदारी प्रधान असते. आनंद, उत्स्फूर्तपणा, हलकेपणा त्यांना अनेकदा गैरमहत्त्वाचे वाटतात. पण हीच गंभीरता आयुष्य जड बनवते. सतत मनावर भार घेऊन जगल्यामुळे संघर्ष बाहेरून दिसत नाही, पण आतून वाढत राहतो. हसणं कमी होतं, मन मोकळं करणं थांबतं आणि आयुष्य एक कर्तव्य बनून जातं. मकर राशीचा माणूस स्वतःची तुलना खूप करतो, पण ती कोणाला सांगत नाही. इतर लोक कुठे पोहोचले, त्यांनी काय मिळवलं, आपण कुठे आहोत, हे सगळं तो शांतपणे मोजत राहतो. ही तुलना बाहेर व्यक्त होत नाही, पण आतून आत्मविश्वासाला झिजवत राहते. संघर्ष इथेच जन्म घेतो, कारण तो कुणाशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करत असतो. या राशीच्या लोकांना भावनिक आधार हवा असतो, पण ते तो मागत नाहीत. त्यांना वाटतं की भावना व्यक्त करणं म्हणजे कमकुवतपणा. त्यामुळे नात्यांमध्येही ते अंतर ठेवतात. जवळची माणसं असूनही एकटेपणाची भावना निर्माण होते आणि जेव्हा आयुष्यात अडचण येते तेव्हा त्यांना वाटतं की सगळं ओझं एकट्यालाच व्हायचं आहे. हा भावनिक एकाकीपणा संघर्षाला अजून खोल करतो. मकर राशीचं आयुष्य बाहेरून स्थिर दिसतं, पण आतून सतत काहीतरी सिद्ध करण्याची धडपड सुरू असते. शांतता ही त्यांची ओळख असते, पण हीच शांतता अनेकदा त्यांना थांबवते. संघर्ष हा त्यांच्या नशिबाचा भाग नसतो, तर त्यांच्या स्वभावातून तयार झालेला एक दीर्घ प्रवास असतो, जो दिसत नाही पण आयुष्यभर साथ सोडत नाही. मकर राशीच्या आयुष्यात संघर्ष दीर्घकाळ टिकतो यामागे आणखी एक महत्त्वाचा पैलू असतो. हे लोक स्वतःच्या भावनिक गरजांना फार उशिरा ओळखतात. लहानपणापासूनच जबाबदारी, कर्तव्य, स्थैर्य या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर कोरल्या जातात. त्यामुळे स्वतःला काय वाटतं, काय दुखावतंय, कशामुळे मन थकून जातं याकडे ते फारसं लक्ष देत नाहीत.
भावना दडपून ठेवण्याची ही सवय कालांतराने मानसिक थकव्याचं रूप घेते आणि हा थकवा संघर्ष वाढवत राहतो. मकर राशीचा माणूस अपयशाला खूप गांभीर्याने घेतो. इतर लोक जिथे अनुभव म्हणून पाहतात, तिथे मकर राशीचा माणूस स्वतःवर दोष ठेवतो. एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर तो स्वतःला कमी लेखायला लागतो. बाहेरून शांत दिसणारा हा माणूस आतून सतत स्वतःवर प्रश्नचिन्ह उभं करत असतो. ही अंतर्गत टीका त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम करते आणि पुढच्या पावलांमध्ये अडथळा निर्माण करते. या राशीचे लोक दीर्घकालीन विचार करणारे असतात. ते वर्तमान क्षणात कमी जगतात. पुढे काय होईल, हे योग्य ठरेल का, याचा परिणाम काय असेल, अशा विचारांच्या ओझ्याखाली ते आजचा क्षण हलका होऊ देत नाहीत. त्यामुळे आयुष्यात आनंदाची छोटी छोटी संधीही संघर्षाच्या सावलीत जातात. जीवन सरळ पुढे चाललेलं असतानाही मन मात्र सतत भविष्यात अडकलेलं असतं. मकर राशीचा माणूस सन्मानाला खूप महत्त्व देतो, पण तो सन्मान मागत नाही. त्याला वाटतं की मेहनत आपोआप बोलते, पण वास्तवात अनेकदा असं होतं की जो स्वतःला मांडतो तोच पुढे जातो. मकर राशीचा माणूस शांतपणे मागे उभा राहतो आणि पाहत राहतो. या शांत भूमिकेमुळे त्याच्या क्षमतेपेक्षा कमी स्थान मिळतं आणि तेच संघर्षाचं मूळ ठरतं. या राशीच्या लोकांचं आयुष्य एका स्थिर रेषेत चालत असतं असं दिसतं, पण आतून सतत दडपण वाढत असतं. अपेक्षा पूर्ण करण्याचं, जबाबदाऱ्या निभावण्याचं आणि कणखर दिसण्याचं. दडपण, थकवा आलं तरी थांबायचं नाही, दुःख तरी दाखवायचं नाही, ही मानसिकता त्यांना दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात अडकवते. मकर राशीचा संघर्ष हा अचानक येणारा नसतो. तो हळूहळू तयार होतो, शांतपणे वाढतो आणि आयुष्याचा एक भाग बनतो. नशीब संधी देत राहतं, पण त्या संधी स्वीकारण्यासाठी लागणारी लवचिकता, भावनिक मोकळेपणा आणि स्वतःसाठी थांबण्याची तयारी ही या शांत स्वभावामुळे मागे पडते. आणि म्हणूनच मकर राशीचं आयुष्य बाहेरून मजबूत दिसतं, पण आतून सतत एक न बोललेली लढाई चालू असते. मकर राशीच्या लोकांचा संघर्ष आणखी वाढण्यामागे एक वेगळा स्वभाव असतो. ते स्वतःला कधीच पूर्ण मानत नाही. कितीही मिळवलं, कितीही साध्य केलं तरी आणखी चांगलं करता आलं असतं, ही भावना त्यांच्या मनात कायम असते. समाधान मिळण्याआधीच ते पुढच्या जबाबदारीकडे वळतात. त्यामुळे यशाचा आनंद क्षणभरही टिकत नाही आणि आयुष्य सतत अपूर्णतेच्या भावनेत अडकून राहतं. मकर राशीचा माणूस लोकांवर सहज विश्वास ठेवत नाही. तो आधी निरीक्षण करतो, वेळ घेतो, प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधतो. ही सवय त्याला फसवणुकीपासून वाचवते खरी, पण त्याचबरोबर जवळीकही कमी करते. नाती खोलवर जुळवायला वेळ लागतो आणि तोपर्यंत अनेक संबंध औपचारिकच राहतात. भावनिक मोकळेपणा नसल्यामुळे मनात साचलेली गोष्ट बाहेर येत नाही आणि ती आतून संघर्ष निर्माण करते. या राशीच्या लोकांमध्ये संयम अफाट असतो, पण त्याच संयमामुळे ते चुकीच्या परिस्थितीतही जास्त काळ अडकून राहतात. नोकरी असो, नातं असो किंवा एखादी जीवन दिशा, थोडा अजून सहन करू असं म्हणत ते स्वतःलाच थांबवतात. जेव्हा बाहेर पडायची वेळ निघून जाते, तेव्हा त्यांना जाणवतं की संघर्ष आपणच वाढवून ठेवला होता. मकर राशीचा माणूस स्वतःला कठोर नियमांमध्ये बांधून ठेवतो. काय योग्य, काय अयोग्य याची एक ठरलेली चौकट असते. पण आयुष्य प्रत्येक वेळी त्या चौकटीत बसत नाही. जेव्हा परिस्थिती वेगळं वळण घेते, तेव्हा मकर राशीचा माणूस गोंधळतो. लवचिकपणा कमी असल्यामुळे तो परिस्थितीशी जुळून घ्यायला वेळ घेतो आणि हा विलंब संघर्ष वाढवतो. या राशीच्या लोकांना मान्यतेची गरज असते, पण ती गरज ते स्वतःपासूनच लपवतात. मला कुणी कौतुक केलं पाहिजे असं वाटणं त्यांना चुकीचं वाटतं. त्यामुळे ते मनातल्या अपेक्षा दाबून ठेवतात. पण जेव्हा ती मान्यता मिळत नाही, तेव्हा आतून निराशा वाढते. ही न बोललेली अपेक्षा त्यांच्या शांत स्वभावामागे एक सततची अस्वस्थता निर्माण करते. मकर राशीचा माणूस आयुष्याकडे दीर्घ प्रवासासारखं पाहतो. तो ध्येय गाठतो, पण स्वतःकडे पाहायला विसरतो.
शरीर थकतं, मन थकतं, पण थांबणं त्याला मान्य नसतं. ही न थांबण्याची वृत्तीच संघर्षाला दीर्घकाळ जिवंत ठेवते. बाहेरून स्थैर्य दिसतं, पण आतून सतत एक ओढ, एक दबाव आणि एक शांत असमाधान चालू राहतं. मकर राशीचं आयुष्य म्हणूनच वेगळं असतं. ते गोंगाटात अडकलेलं नसतं, पण शांततेत अडकलेलं असतं. आणि ही शांतता जितकी खोल, तितकाच संघर्ष अधिक दीर्घकाळ टिकणारा असतो. जर हे शब्द वाचताना आणि ऐकताना तुमच्या मनात कुठेतरी हलकीशी जाणीव झाली असेल, तर ती दुर्लक्षित करू नका. कारण अशी जाणीव प्रत्येकाला होत नाही. ती फक्त त्या माणसालाच होते, जो आतून बदलासाठी तयार असतो. शांत राहून सगळं सहन करणं ही ताकद असू शकते, पण योग्य वेळी स्वतःसाठी उभं राहणं ही त्याहून मोठी ताकद आहे. आजवर तुम्ही खूप काही निभावून नेलं, खूप जबाबदाऱ्या उचलल्या आणि कुणालाही न सांगता अनेक लढाया जिंकल्या. पण आता स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे. या क्षणापासून एक गोष्ट ठरवा. आयुष्य फक्त निभवायचं नाही, तर अनुभवायचं आहे. जे वाटतं ते मनात दाबून न ठेवता ओळखा. जे अडवतं त्याला नाव द्या आणि जे थांबवतं त्याला मागे सोडा. तुमचं नशीब बदलण्यासाठी बाहेर काही शोधायची गरज नाही. कारण बदलाची सुरुवात आतूनच होते. आज नाही तर कधीच नाही, हा निर्णय घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे शब्द तुमच्यासाठीच आहे, तर इथेच थांबू नका. अशा आणखी खोल, न बोललेल्या सत्यांसाठी स्वतःला उघडं ठेवा. स्वतःच्या आयुष्याची दिशा समजून घ्या. कारण तुम्ही फक्त संघर्षासाठी जन्माला आलेले नाहीत, तर स्थैर्य, सन्मान आणि समाधानासाठी जन्माला आलेले आहात. आज शांतता तोडली नाही, तर उद्या संघर्ष तोडेल. निवड तुमची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.